नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. स्वयंपाक करत असताना सायलीच्या हाताला भाजते तेव्हा प्रतिमा तिची अतिशय प्रेमाने काळजी घेत असते आणि हे पाहून सायली देखील अतिशय भारावून जाते. तर इकडे आपण पाहतो की जेलमध्ये नागराज हा मैफतला धमकवतो, तू जर इथे काही चुकीचे वागलास तर तुला माहीत नाही तुझ्या साक्षीबरोबर काय होईल याचा देखील तू विचार करायला हवा. आणि तेव्हा मैफत देखील चिंतेमध्ये पडलेला असतो. तर इकडे आपण पाहतो की सचिन मोबाईलमध्ये कोणाला तरी चॅटिंग करत असतो. हे पाहून साक्षीला अतिशय राग येतो आणि ती त्याच्या अंगावर धावून जाते आणि बोलते, तो मोबाईल मला दाखव. आणि तेव्हा सचिन हा मोबाईल दाखवण्यास नकार देतो. तेव्हा साक्षी ही त्या ठिकाणचा एक चाकू घेते, सरळ त्याच्या सचिनच्या अंगावर धावून जाते आणि त्याला बोलते, तू मला एवढं लाईटली घेऊ नकोस, तुला माहीत नाही मी काही करू शकते, तुझा खून देखील करू शकते. आणि तेव्हा सचिन देखील चिंतेमध्ये पडलेला असतो. तर इकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण हे सायली आणि अर्जुनच्या ॲनिव्हर्सरीची तयारी करत असतात. तेव्हा कल्पना सर्वांना सांगते, आता अर्जुन आणि सायलीची आज ॲनिव्हर्सरी आहे, त्याची आपल्याला तयारी करायची आहे. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी सायली अर्जुन येतात आणि अर्जुन विचारतो, कोणाच्या ॲनिव्हर्सरीची तयारी करत आहात. तेव्हा कोणीच त्याला उत्तर देत नाही. तेव्हा सायली बोलते, आम्हाला माहीत आहे आमच्या ॲनिव्हर्सरीची तुम्ही तयारी करत आहात. आणि तेव्हा अस्मिता बोलते, अर्जुन आणि सायलीचे 3 वर्षापूर्वी झालेले लग्न आणि 1 वर्षापूर्वी झालेले लग्न, या दोन्ही लग्नाची आपण वेडिंग ॲनिव्हर्सरी साजरी करणार आहोत, त्यामुळे आमची तयारी सुरू आहे. आणि तेव्हा सर्वजण आनंदित झालेले असतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्जुन आणि सायलीच्या वेडिंग ॲनिव्हर्सरीमध्ये प्रिया आणि साक्षी काय प्लॅन करणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे.